संघराज फाउंडेशन, मुक्काम पोस्ट सावर्डे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित राज्यभूषण पुस्तक प्रकाशन आणि राज्यभूषण पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक भवन सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचं उद्घाटन RPI महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी रयतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. समारंभाच्या अध्यक्षस्थानी RPI जिल्हाध्यक्ष माननीय उत्तम कांबळे दादा होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री नामदेव नागटिळे, सदस्य परिवहन समिती कोल्हापूर, मनपा आणि उद्योगपती विक्रम पाटील उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर अर्जुन पन्हाळे, ज्येष्ठ साहित्यक वि.द. वेटम, कलायात्री रजनीताई गोरड, शिवाजी देसाई, अशोक हातकणंगलेकर, सद्गुरू महेशजी महाराज, शशिकांत माने, हरिभाऊ कांबळे, अभिनेत्री गीतांजली डोंबे, वेणुताई माने, दयानंद शिवजातक, अशोक पाटील, सरिता सासणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुस्तकाचं वैशिष्ट्य राज्यभूषण या पुस्तकाचे लेखक, संपादक आणि संघराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुशांत प्रजापती सर यांनी सर्व मान्यवरांचं रोप आणि पुस्तक देऊन स्वागत केलं. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यभूषण पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पुस्तकात महाराष्ट्रातील 60 उपेक्षित परंतु कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवन कार्याचा वेध घेण्यात आला. प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या या मौल्यवान हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांचं कार्य नव्या पिढीसमोर आणणं हे या पुस्तकामागील उद्देश आहे. मान्यवरांनी मनोगतातून या उपक्रमाचं कौतुक केलं. पुरस्कार वितरण स्वागत समारंभानंतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना शाल, राज्यभूषण पुस्तक आणि आकर्षक फ्रेम ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक डॉक्टर आनंद हबळे सर यांनी केलं. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक संजय दाभाडे, प्राध्यापक स्वाती जंगम, सौ स्नेहा पेंढे जकाते, प्राध्यापक शीतल कांबळे यांनी परिश्रम घेतले. आभार सौ स्नेहा पेंढे जकाते यांनी मानले. राज्यभरातील साहित्यप्रेमी, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा कोल्हापूरच्या साहित्य विश्वातील संस्मरणीय पर्व ठरला. पत्रकार सागर जमणे, कुंभोज. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.